आपणा सर्वांना खडखडून हसवण्यासाठी कवी प्रवीण बोपुलकर यांची विनोदी रचना सादर करीत आहोत. आपणास ही कविता कशी वाटली लाईक कमेंट करून सांगा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू. एक दोन ओळी अशा आहेत की दूरच्या नात्यातली पण मनाच्या फार क्लोज होती. दूरच्या नात्यातली पण मनाच्या फार क्लोज होती. माझ्या पहिल्या प्रेमाचा ती पोलिओचा डोज होती. आणि मी तेव्हाही होतो असाच सुकलेला झेंडू. मी तेव्हाही होतो असाच सुकलेला झेंडू. ती मात्र टवटवीत रोज होती. एक गझल तुमच्या पुढे ठेवतो की व्हॅलेंटाईन आता साजरा मला करावा वाटत नाही. व्हॅलेंटाईन आता साजरा मला करावा वाटत नाही. कारण एकच जुना एकही नंबर आता लागत नाही. व्हॅलेंटाईन आता साजरा मला करावा वाटत नाही. कारण एकच जुना एकही नंबर आता लागत नाही. आणि पुढचा शेर फार महत्वाचा आहे की जी आहे ती आज येणार होती ती काय अर्थ म्हणतो की जी आहे ती कायम स्वरूपी कमी बोलती ठेव विधात्या. जी आहे ती कायम स्वरूपी कमी बोलती ठेव विधात्या. आणि काही तुझ्या पुढे मी जगा वेगळे मागत नाही. अरे हल्ली श्वास रोखतो. हल्ली श्वास रोखतो. सेल्फी घेते वेळी कारण. हल्ली श्वास रोखतो. सेल्फी घेते वेळी कारण. समोरच्याच्या नजरेमध्ये ऊट वाढते खटकत नाही. आणि पुढचा शेर फार त्यामध्ये तुम्ही स्वतःला बघू शकता की अजूनही त्या गल्लीमध्ये रोज एकदा चक्कर होते. अजूनही त्या गल्लीमध्ये रोज एकदा चक्कर होते. शाळेमध्ये मुलास नेतो मध्ये कुठेही थांबत नाही. आणि पुढचा शेर आहे की आय लव्ह यू टू मी म्हटल्यानंतर ती बावरल्यागत बघत राहते. आय लव्ह यू मी म्हटल्यानंतर बावरल्यागत बघत राहते. मला जरासे उशिरा कळले तिला इंग्रजी समजत नाही. शेवटचा शेर आहे की माझ्या लग्नात ते आलेले आहे. म्हणजे मी कसा होतो पाहिलेलं आहे. म्हणूनच सासरेबा तुमच्या बाजूला राहिला. शेवटचा शेर आहे की लग्नानंतर इतका संयम माझ्यामध्ये कुठून आला. लग्नानंतर इतका संयम माझ्यामध्ये कुठून आला. मीही सिंघम घरातला पण आता माझी सटकत नाही.